नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात आपल्याला कोणत्या भागात कशा प्रकारे पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे सविस्तर पाहणार आहोत. काल काही ठिकाणी खूपच जोरदार पाऊस देखील झालेला आहे. आज देखील कोणत्या भागात पाऊस होईल ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकू शकता. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आता पाहायला गेलं तर आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळणारा जिल्हा म्हणजे लातूर आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. बार्शी, कारंजा, इंदापूर 2च्या भागात देखील ती स्थिती राहील. पुण्याच्या भागात देखील तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. सर्वदूर पाहायला मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तसेच अहिल्यादेवीनगर, जुन्नरखेड या भागात देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. माजलगाव, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, उमरखेड, पुसद, हिंगोली, जिंतूर मध्यम स्वरूपाचा पाऊस. जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस. सिल्लोड, चिखली, लोणार, खामगाव, अकोला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही स्थिती आपल्याला अकोला, कारंजा, वाशिमचा भाग असेल या भागात पाहायला मिळेल. तसेच इकडे अमरावती, आर्वी, यवतमाळ, वर्ध्यापर्यंत आपल्याला चांगली पावसाळी स्थिती पाहायला मिळणार आहे. मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस. पुसदच्या भागाकडे उमरखेड, हिंगोली, बुलढाणा, परभणीच्या भागापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी परंतु मध्यमच पाऊस आपल्याला जास्त ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच नवापूर, साक्री, धुळे, पारोळा, मालेगाव, चाळीसगाव, जळगाव असेल, शिरपूर असेल, नंदुरबार, नवापूर असेल, धुळे असेल या भागात आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस. नाशिक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे. बीडचा भाग असेल, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, केज, इकडे बुरहानपूर, खामगावचा भाग असेल, चिखलीचा भाग असेल या पट्ट्या देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. इकडे कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. काही ठिकाणी उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. अशी स्थिती कोल्हापूरच्या, सांगलीच्या, साताऱ्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कोकण किनारपट्टीला आज देखील जोरदार पावसाचा अंदाज दिसून येत आहे. रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.